आणि आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ देण्यात येतोय। पण आता या योजनेच्या संदर्भात अनेक नवीन बातम्या समोर येताना दिसत आहेत। लाडक्या बहिणींना आता दरवर्षी जून महिन्यात केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी आणि लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अन्य विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या तसंच प्राप्तिकर विभागाकडे ज्या कुटुंबाचे 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न आहे अशा कुटुंबातील लाभार्थींना या योजनेतून वगळण्यात येणार अशी माहिती मिळते। या योजनेमध्ये तब्बल 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी नोंदणी केली आहे। त्यापैकी 2,41,00,000 महिला या पात्र ठरलेल्या आहेत। तर अजून सुद्धा 11 लाख अर्जांची छाननी प्रलंबित असून 11 लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे। योजनेच्या निकषांचं उल्लंघन करत गैरफायदा घेतलेल्या 5 लाख बहिणींना सरकारने गेल्याच आठवड्यामध्ये अपात्र ठरवलेलं होतं। या योजनेवरील उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी योजनेमध्ये काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खरं तर हे दुर्दैव आहे की बहिणींना ज्या पद्धतीने आधी एक शब्द दिला आणि नंतर तो फिरवला आहे, आता हे खूप दुर्दैवी आहे। या सरकारने म्हणजे योग्य नाही हा शब्द वापरणं, पण खूप दुर्दैवी आहे की महाराष्ट्रातल्या बहिणींवर हा अन्याय करतात। 5-1 लाख महिलांनी आपणहून नावं मागणी असं झालेलं आहे। आता अजून आपण म्हणतोय ते IT ला विचारणार का आणखी काय विचारणार। आमचा प्रयत्न एवढाच आहे कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशा करता करायचं असतं, गरिबांना गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता सगळ्यांनी समाधानाने राहावं, जगावं आणि आपला प्रपंच करावा ह्या दृष्टिकोनातनं आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा चाललेली आहे। मला वाटतं कुठलीही योजना येते ही गरिबाच्या कल्याणासाठी असते, कारण टॅक्स पेयर नेहमी बोलत असतो की आमच्या पैशाचा योग्य वापर करावा आणि त्यांच्या पैशाचा योग्य वापर गरिबांसाठी व्हायला पाहिजे। जर आता या योजनेमध्ये निकषात न बसणारी लोक जे सुस्थितीत आहेत ते येत असतील तर शेवटी टॅक्स पेयरच्या पैशाची काळजी घेतोय। मोदीजींनी आवाहन केलं होतं की गॅसची सबसिडी सोडा, ज्यांनी घेतली असेल लोकांनी सोडून दिली। आमची विनंती आमच्या लाडक्या बहिणींना आहे, ज्यांना आवश्यकता नाही आहे त्यांनी अशा मध्यमवर्गीय आणि ज्या आर्थिक दुर्बल लोकांची योजना घेऊ नये। ही आर्थिक दुर्बल महिलांना मजबूत करण्याकरता योजना आणलेली आहे। त्यामुळे आमच्या काही लाडक्या बहिणी ज्यांना गरज नाही त्या सोडून देतील, पण आमची व्याख्या जी आहे योजनेची त्या व्याख्यात बसणाऱ्या कुठल्याही व्यक्तींना कुठल्याही महिला बहिणींना ही योजना कमी पडणार नाही, पूर्ण राहील। आणि आता बातमी खवय्यांची भूक चालवणारी। पुण्याशेजारील मावळमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाने खवय्यांसाठी दमदार अशी आमदार थाळी आणलेली आहे। जिभेचे चोचले पुरवणाऱ्या 16 चमचमीत मांसाहारी पदार्थांची थाळी खवय्यांसाठी पर्वणी असणार आहे। झणझणीत चिकन हंडी, रसरशीत लॉलीपॉप, दम मटन बिर्याणी, कुरकुरीत रवा फ्राय मासे, चटपटीत कलेजी मसाला, मऊ लुसलुशीत पोळी आणि भाकरी। तोंडाला पाणी सुटलं ना? मावळच्या हॉटेल शिवराजमध्ये खास खवय्यांसाठी बनवण्यात आली आहे ही आमदार थाळी। थाळीतल्या पदार्थांचं वैविध्य इतकं की हे सगळे पदार्थ पाहिल्यावर कुणालाही आमदार झाल्यासारखं वाटेल। या थाळीमध्ये चमचमीत असे तब्बल 16 पदार्थ असणार आहेत। एकावेळी 5 ते 6 जणांची भूक भागवणारी ही थाळी नुकतीच सुरू करण्यात आली आहे। आज आपण या थाळीमध्ये की फिश करी असेल, चिकन अंडे असेल, मटन असेल, गावरान अंडे असेल, चिकन बिर्याणी असेल, मटन बिर्याणी, मटन कलेजी असेल, वजडी फ्राय, मांदेली फ्राय, चिकन रान, भाकरी, रोटी, घावणे असे 16 प्रकारचे मेनू दिले की जेणेकरून एका थाळीमध्ये आपल्याला एकाच वेळी 5 ते 6 प्रकारचे मटन, चिकन, गावरान, फिश असे चाखायला मिळेल। या थाळीची किंमत आपण 2525 रुपये ठेवलेली आहे। एका थाळीमध्ये 5 ते 6 जण आरामात जेवू शकतात। मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या थाळीचं उद्घाटन करण्यात आलं। थाळीचा आस्वाद घेतल्यावरती आमदार महोदयांनी एक महत्त्वाची सूचना सुद्धा केली।
आमदार थाळी म्हणून जरी नाव असलं तरी राजकीय प्रत्येक व्यक्ती असेल किंवा आमचा कुठलाही सहकारी असेल त्यांनी या ठिकाणी आल्यावरती फुकट खाऊन जायचं नाही, त्यांनी सुद्धा बिलच भरून जायचं, अशी देखील मी सूचना या ठिकाणी केलेली आहे. पुण्याजवळच्या वडगाव मावळमध्ये अतुल वाईकर यांनी 8 वर्षांपूर्वी शिवराज हॉटेल सुरू केलं. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच त्यांनी आगळ्या वेगळ्या थाळीची कल्पना आणली. याआधीच्या त्यांच्या सरपंच थाळी, बुलेट थाळी, बकासूर थाळी आणि रावण थाळीला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. आता आमदार थाळी खवय्यांना खरंच आमदार झाल्याचा आनंद देते का हे पाहावं लागेल. मावळहून गणेश दुडमसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या चटपटीत बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.